लक्ष द्या, काल आपण पाहिलंय वर्ग आणि वर्गमूळ. आजच्या लेक्चर मध्ये पाहणार आहे घन आणि घनमूळ. घन कशा पद्धतीने काढायचा आणि दिलेल्या संख्येचं घनमूळ कशा पद्धतीने काढायचं समजून घेऊ. पहिल्यांदा घन म्हणजे काय आणि घनमूळ म्हणजे काय. लक्षात घ्या, समजा 4चा घन अशा पद्धतीने लिहिले जातं. 4च्या डोक्यावरती 3 किंवा 6चा घन 6च्या डोक्यावरती 3 म्हणजे 6चा घन काढा. आता डोक्यावरती 3 याचा अर्थ 6 गुणिले 6 गुणिले 6 6 गुणाकारात 3 वेळा लिहायचं. काल आपण वर्ग काढताना 2 वेळा लिहित होतो. ठीक आहे, लक्षात घ्या. 4चा जर घन काढायचा असेल तर 4 गुणिले 4 गुणिले 4 4 गुणिले 4 4 चौक 16 16 गुणिले 4 16 चौक 64. हा झाला 4चा घन 64. आणि 64चं घनमूळ काय आहे त्या ठिकाणी 4 आहे. या घनाचं मूळ काय आहे तर त्या ठिकाणी 4 आहे. 4चा घन 64, 64चं घनमूळ किती येईल 4 येईल. घन काढताना त्याच संख्येचा 3 वेळा गुणाकार करायचा. 5चा घन समजा 5 गुणिले 5 गुणिले 5 5चा गुणाकार 25 येईल. 25चा गुणाकार 5 पर्यंत पुन्हा 25 5 125 म्हणजे 5चा वर्ग झाला का इथं सर. ठीक आहे, हा 5चा घन 5 गुणिले 5 गुणिले 5 बरोबर 125 येईल. हा झाला 5चा घन 125. 125चं घनमूळ 5. घन काढणं सोपं आहे, परंतु दिलेली संख्या 125 कोणाचं घनमूळ आहे तर 5चं आहे हे आपल्याला माहिती आहे. संख्या 2 अंकी 3 अंकी 4 अंकी असतात. 3च अंकी असतील अशा नाहीये, 2 अंकी असतील अशा नाहीये. आपणाला घन 10 पर्यंत पाठ असतात. याच्यानंतरचे पाठ करायची गरज नाहीये. मी शार्पी कसं काढायचं हे सांगून देतो, पाहून घ्या फक्त. आता 2744चं घनमूळ म्हणजे 2744 कोणाचं घन आहे. 17576 कोणाचं घन आहे. 59319 कोणाचा घन आहे हे आपल्याला काढून घ्यायचं आहे, समजून घ्यायचं आहे. काळजीपूर्वक पहा, नीट लक्ष द्या. याच्यासाठी 10 पर्यंतचे घन आपल्याला माहिती असले पाहिजेत. इथं लिहू आपण. 1चा घन 1, 2चा घन 8, 3चा घन 27 येतं. 27चं एकक स्थानचा अंक लिहा फक्त 7. 4चा घन 64चा 4, 5चा घन 125चा 5, 6चा घन 216चा 6, 7चा घन 343चे 3, 8चा घन 64चे 7चा घन 343, 8चा घन 512चे 2, 9चा घन 729, 729 ला 9 येईल. 10चा घन 1000 ला त्या ठिकाणी काही 0 येईल. ठीक आहे, हे आपण त्याचे एकक स्थान लिहिले. काल पण वर्गमूळ काढताना पण आपण तशाच पद्धतीने लिहिलेलं होतं, परंतु इथं 2-2 संख्या आल्या होत्या. आता फक्त एक संख्या आहे, लोड घ्यायची गरज नाही, नीट लक्ष द्यायचं. 1चा घन 1, 2चा घन 8, 3चा घन 27चे 7, 4चा घन 64चा 4, 5चा घन 125चा 5, 6चा घन 216चं एकक स्थान 6, 7चा घन 343चा 3, 8चा घन 512चा 2, 9चा घन 729चा 9, 10चा घन 1000चं 0. एवढा चार्ट जर आपण लिहिला तर आपल्याला घनमूळ काढायला अडचण नाही. नीट लक्ष द्या. सैनकांच्या पद्धतीने पहा. एकक स्थान किती आहे 4. या साईडला 4 आहे का. हा आहे ना सर. या 4च्या समोर कोण आहे 4 आहे. इथं लिहा 4. या 4च्या समोर कोण आहे 4 आहे. इथं लिहिलं 4. काल वर्गमूळ काढत असताना आपण 2 संख्या सोडत होतो. आज घनमूळ काढताना 3 संख्या सोडायच्या. याच्या अलीकडे 2 आहे. 2 कोणाचा घन आहे का पाहायचं. 2 कोणाचा घन नाही. त्याच्या पूर्वीचा 1 हा 1 आहे ना, 1चा घन आहे. मग याच्या अलीकडे 1 लिह. 14 आन्सर संपलं तुझं. 14चा घन किती आहे 2744. सर एवढे इथे आहे. सरळ इथे आहे, कारण इथे एक अंक आहे. येणारं उत्तर त्या ठिकाणी काय असेल
तर हेच फायनल आन्सर असणार. इथं 2 अंक येणार नाहीत, जसं वर्गमूळ काढताना येत होते तसे एकच अंक येईल. 3 अंक सोडले, 2 कोणाचा गण नाही, त्याच्यापूर्वी 1 आहे, 1 घन आहे 1चा, म्हणून इथे 1 लिहिलं. आपलं फायनल आन्सर असेल त्या ठिकाणी 14. दुसरी संख्या पाहू. एकक स्थानी 6 आहे. 6च्या समोर कोण आहे? 6च्या समोर 6 आहे सर, इथं लिहा 6. 3 अंक सोडा. 17 घन कोणाचा आहे? 17 नाही, 16. 16 वर्ग आहे, वर्ग नाही बे, आपल्याला फक्त घन पाहिजे. 16 घन नाही कोणाचा. 15 नाहीये, त्याच्यानंतर 14, 13, 12 नाहीये, 11 नाहीये, 10 नाहीये, 9 वर्ग आहे, आपल्याला घन पाहिजे, वर्ग नको आहे. 8 हा आहे घन कोणाचा आहे? 8 2चा आहे, इथं 2 लिहा. संपलं उत्तर. आपलं उत्तर असणार 26. 26 चा घन आहे 17 576. पुढे सेम पद्धत 9 9 9 9 9 9 9 9 9 हा 9च्या समोर कोण आहे? 9 आहे. ओके, इथं लिहा 9. 3 अंक सोडा. 59 घन कोणाचा आहे? 59 नाही, 58 नाहीये, त्याच्यानंतर 57 56 55 54 53 52 51 नाही कोणाचा. 50 पण नाहीये, त्याच्यानंतर 49 नाहीये. 7चा वर्ग आहे, तो वर्ग नको, घन पाहिजे आपल्याला. 49 नसेल, त्याच्यापूर्वी 48 47 46 त्याच्यानंतर 42 असं पाठीमागे जर आला आपण तर आपल्या लक्षात येतं 3चा घन 27 आहे, 4चा घन 64 आहे. आपल्याला इथे 64 मोठं होतं दादा, आपल्याला 59 पाहिजे. मग 59 पेक्षा लहान कोण आहे? 27 आहे. कोणाचा घन आहे? तो 3चा घन आहे. याच्या अलीकडे 3 लिही, उत्तर येईल तुझं 39. लक्षात घे व्यवस्थित. पुढे एकच स्थानी 1 1 1 1 हा 1 आहे. 1च्या समोर कोण आहे? एकच आहे, इतर 1. 3 अंक सोड. 68 नाही, 67 घन कोणाचाच नाहीये. 64 आहे का? 8चा वर्ग आहे आणि 4चा घन सुद्धा आहे. 4 × 16 16 64. 4चा घन आहे, 4चा घन 64 आहे. मग 64 कोणाचा घन आहे? 4चा. याच्यापूर्वी 4 लिही, उत्तर येईल तुझं 41. सेम त्याच पद्धतीने 5च्या समोर कोण आहे? 5च्या समोर 5च आहे सर, इथं लिहा 5. 3 अंक सोडा. 166 घन कोणाचा आहे? हे बघ, 125 आहे 5चा आणि 6चा डायरेक्ट 216 येतं. हे मोठं होतं 216. 166 पेक्षा लहान घनसंख्या कोणती? 125 आहे. कोणाचा आहे? 5चा आहे. त्याच्या पुढे 5 लिही, तुझं उत्तर झालं 55. लास्ट एकक स्थानी 2 आहे. 2च्या समोर कोण आहे? 2च्या समोर आहे 8, इथं लिहिले 8. 3 सोडून दे, 3 सोडले. 21 घन नाही कोणाचा, तसं 20 सुद्धा नाही, 18 नाही, 17 नाही, 16 नाहीये, त्याच्यानंतर 15 नाहीये, 16 4चा वर्ग आहे, वर्ग नको, आपल्याला घन पाहिजे. तर घन जर पाहिलं तर 2चा घन 8 आहे आणि 3चा घन 27 आहे. 3चा घन 27 मोठं होतं, मग 21 पेक्षा लहान कोण आहे? 8 आहे. 8 कोणाचा घन आहे? 2चा. इथं 2, तुझं उत्तर येईल त्या ठिकाणी 28. अशा पद्धतीने घनमूळ काढायचं. अवघड अजिबात नाही, इझी आहे. परत एकदा रिपीट सांगून देतो. हा चार्ट बनवायचा. चार्ट बनवल्याच्या नंतर एकक स्थानी कोण आहे? 2 आहे. या लाईनला पाहायचं 2 2 2 2 हा सर मिळाला. समोर कोण आहे? 8 आहे, इथं लिहायचे 8. 3 अंक सोडायचे. 21 घन कोणाचा आहे पाहायचा, वर्ग नाही. 21 घन नाही रे दादा कोणाचा. 20 नाहीये, 19 नाही, 18 नाही, 17 नाही, 16 नाही, 15 14 12 13 त्याच्यानंतर 11 10 नाही, 9 नाही, 9 वर्ग आहे, वर्ग नको घेऊ, घन पाहिजे. त्याच्यापूर्वी 8 हा घन आहे 2चा. 2 गुणिले 2 4, 4 गुणिले 2 8 घन आहे कोणाचा आहे? तर त्या ठिकाणी 8 हा घन 2चा आहे. मग याच्यापूर्वी 2 इथे 28. अशा पद्धतीने आपण त्या ठिकाणी घनमूळ काढू शकतो. अजून 1-2 उदाहरण आपण पाहूया, त्याच्यानंतर जाऊ पुढच्या घटकाकडे. लक्ष द्या, या 3 संख्येचं घनमूळ काढायचं आहे. 4913, 79507 आणि 8000. लक्ष द्या, पद्धतीच 3 3 3 3 3 3च्या समोर 7. 3 सोडून दे. 4 कोणाचा घन आहे? 4 घन नाही कोणाचा. 3 नाही, 2 नाही,
एक घन आहे कोणाचा 1 चा, याच्यापूर्वी 1 लिही, उत्तर तुमचं 17 येईल. दुसरा 7, 7च्या समोर कोण आहे बघ, 7च्या समोर आहे 3, इथं लिही 3 अंक सोडून दे. 79 कोणाचा घन आहे का बघ, 2 चा घन 8 येतो, 3 चा घन 27 येतं, 4 चा घन 64 येतं आणि 5 चा घन 125 येतं. आपलं काय आहे 79 आहे, म्हणजे 4 च्या घन 64 पेक्षा मोठी आहे, पण 5 चा घन 125 पेक्षा लहान आहे. मग 79 पेक्षा लहान घनसंख्या कोणती आहे, त्या ठिकाणी 64. कोणाचा घन आहे तो 4 चा, याच्या पुढे लिहिणार 4, उत्तर येईल तुझं 43. त्याच्यानंतर 0 0 0 0च्या समोर 0 येईल दादा, हा 10 10 10 10 10 10 10 10. ओके 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 ओके. 0च्या समोर काय असेल 0, ठीक आहे 0 लिह. 3 संख्या सोडून दे. 8 घन कोणाचं आहे बघून घे. 8 8 8 8 8 घन 2 चा आहे, इथं उत्तर लिह 2, तुझं उत्तर असेल 20. अशा पद्धतीने आपण शॉर्ट मध्ये घनमूळ कसं काढायचं पाहिलं. याच्यानंतर आपण पुढच्या लेक्चर मध्ये पाहणार आहे संख्या आणि संख्याचे प्रकार. हा जो संख्या आणि संख्याचे प्रकार आहे तो बेसिकचा जवळपास शेवटचा व्हिडिओ असेल. त्याच्यानंतर आपण पाठाला चालू करणार आहे मॅथच्या. तो कुठलाही असेल, सरासरी असेल, शेकडेवारी असेल, त्याच्यानंतर रेल्वे असेल, पाण्याची टाकी नळ असेल, कोणताही असेल, पण क्रमानं आपण या ठिकाणी पाठांचे लेक्चर टाकणार आहे. विदिन 20 सेकंद 20 सेकंदाच्या मध्ये प्रश्नाचं उत्तर कसं येईल. विशेष म्हणजे आपण एखाद्या पाठाचे पोलीस भरतीच्या दृष्टिकोनातून, त्याच्यानंतर सरळ सेवेचे तलाठी ग्रामसेवक असतील किंवा एमपीएससीचे असतील, याच्यासाठीचे अत्यंत आवश्यक प्रश्न, टोटल प्रश्न आपण टाकून देणार आहे. प्लस पोलीस भरतीसाठी कोणते प्रश्न उपयुक्त आहेत हे आपण सांगून देणार आहे. त्याच्यानंतर सरळ सेवाचे बाकीचे पद आहेत त्याच्यासाठी उपयुक्त कोणते ते बी सांगून देणार आहे. आणि कंबाईन असेल तुमची, याच्यासाठी सुद्धा कोणत्या पद्धतीचे प्रश्न येतात हे आपण सेपरेट सांगून देणार आहे. पोलीस भरतीच्या विद्यार्थ्यांसाठी एकही प्रश्न आपण सोडणार नाही. तुमच्या परीक्षेला येणारे ए पासून झेड पर्यंत सर्व प्रश्न इथे तुम्हाला पाहायला मिळतील. प्लस कंबाईनला येणारे सुद्धा त्या ठिकाणी प्रश्न तुम्हाला पाहायला मिळतील. व्हिडिओत सांगितलं जाईल हे प्रश्न कंबाईन साठीचे आहेत का पोलीस भरतीसाठीचे आहेत. त्यावेळी तुम्ही त्या ठिकाणी पाहून व्यवस्थित घ्या. कुठलाही प्रश्न तुमचा त्या ठिकाणी, एखादा चॅप्टर आपण रेल्वे घेतला तर रेल्वेच्या आपल्या परीक्षेला जेवढे क्वेश्चन येतात ते सर्व क्वेश्चन तुम्हाला समजावून दिले जातील. तुम्हाला बाकी कुठेही एखादं ऍप वगैरे परचेस करायची गरज पडणार नाही. आपण आपल्या युट्यूब चॅनल वरती फ्री मध्ये मॅथचे सगळे लेक्चर, त्याच्यानंतर हिस्ट्रीचे सर्व लेक्चर, जॉग्राफीचे सर्व लेक्चर, पॉलिटीचे सर्व लेक्चर फ्री मध्ये आपण विद्यार्थ्यांसाठी देणार आहे. याची काळजी घ्या. व्हिडिओ आवडल्यानंतर त्याला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. ठीक आहे, धन्यवाद.